प्रत्येक सकाळी श्रीदेव शर्मा या बाकावर बसायचे. कोणी म्हणायचं की ते रागीट आहेत, कोणी म्हणायचं की ते विचित्र आहेत, पण कोणी कधीच हा विचार नाही केला की कदाचित ते एकटे पडले असावेत. तो पुन्हा आला बघ, तो माणूस जो काहीच बोलत नाही. बघ त्याचे हात, काय माहिती, थोडे विचित्र वाटते. असं नसेल, कदाचित त्याला कोणीतरी बोलायला पाहिजे असेल. बघितलंस ना, काहीतरी गडबड आहे. आपण निघूया. नाही नाही, थांब जरा. काका, हे काय आहे? मी बघू का? मला पार्किन्सन्स आजार आहे. कधी कधी माझ्या शरीराची हालचाल होत नाही. माझे हात थरथरतात. माझा आवाज फार हलकासा असतो. काका, मी रिया आणि हा कबीर. आम्ही इथे बसू शकतो का? शर्मा सर, मला वाटलंच होतं तुम्ही इथेच असाल. मी मीरा, देव सरांची फिजिओथेरपिस्ट आणि कधी कधी त्यांची चालायची जोडीदारसुद्धा. मी रिया आणि हा कबीर. आम्ही आत्ताच देवसरांना भेटलो. मला माहितीच नव्हतं की त्यांना पार्किन्सन्स आहे. अनेकांना माहिती नसतं, पण बऱ्याचदा हा आजार बाहेरून दिसत नाही. लोक त्यांच्या शरीराच्या कडकपणाला त्यांचा राग समजतात किंवा त्यांच्या हळुवार आवाजाला त्यांचा उद्धटपणा. पण तो माणूस नव्हे, तर आजार बोलत असतो. मला वाटलं ते मला रागाने बघत होते. मी कधी नीट पाहिलेच नाही. जरी चेहरा काही दाखवत नसला तरी त्यांच्या भावना मात्र आत खोलवर असतात. पार्किन्सन्स भावना लपवू शकतो, हालचाली मंद करू शकतो किंवा आवाजही दाबू शकतो, पण त्यांचं हृदय मात्र अजूनही तितकंच ताकदवान असतं. फिजिओथेरपीमुळे त्यांची प्रगती कशी आहे? पार्किन्सन्सवर अजून उपचार नाही, पण योग्य औषध, फिजिओथेरपी व व्यायाम मिळाल्यास लोक बराच काळ चांगलं जीवन जगू शकतात. श्री देव शर्मा आमच्या OPDमध्ये बऱ्याच वेळापासून येत आहेत. फिजिओथेरपीमुळे त्यांच्या शरीराच्या हालचाली सुधारल्या आहेत, त्यांच्या शरीराचा कडकपणा कमी झाला आहे व त्यांचा पडण्याचा धोका टळला आहे. रियासारखेच बरेच लोक आहेत ज्यांना पार्किन्सन्स आजार काय आहे हे माहिती नसतं आणि फिजिओथेरपी अशा रुग्णांसाठी किती उपयोगी आहे हेही ठाऊक नसतं. पार्किन्सन्स हा मेंदूचा एक हळूहळू वाढणारा विकार आहे. पार्किन्सन्स हा आजार जगभरात 70 ते 100 लाख लोकांना होतो. या आजाराची सरासरी सुरुवात 50 ते 60 वयाच्या दरम्यान होते. पार्किन्सन्सच्या रुग्णांसाठी खास त्यांच्यासाठी तयार केलेली वैयक्तिक एक्सरसाइजेस प्रोग्राम्स वापरली जातात. त्यामधील महत्त्वाचे भाग म्हणजे पहिले, हालचाल शिकण्याच्या पद्धती. या त्या युक्त्या आहेत ज्या वापरल्या जातात कारण रुग्णांना हालचाल सुरू करायला आणि हालचालींचे क्रम शिकायला त्रास होतो. म्हणून बाहेरच्या मदतीचे वापर, जसं की बघून शिकणे, उदाहरणार्थ चालण्याच्या दिशेला आडवी आणि एका पावलाच्या अंतरावर ठेवलेली रंगीत वस्तू. यामुळे चालण्याची पद्धत सुधारते, पावलांची लांबी वाढते, चालण्याचा वेग वाढतो आणि पाय अचानक थांबण्याची फ्रीजिंग समस्या कमी होते. या पद्धती वारंवार आणि नियमितपणे केल्याने शिकायला मदत करतात. पार्किन्सन्स आजार असलेल्या लोकांसाठी हे खूप महत्त्वाचे आहे कारण या आजारामुळे त्यांची हालचाल थांबण्याची आणि सुरू करण्याची क्षमता कमी होते. दुसरे, बॅलन्स ट्रेनिंग. संतुलन प्रशिक्षण त्यांना चांगल्या प्रकारे हालचाल करण्यास मदत करते, जसे की पोहोचणे किंवा पाऊल टाकणे. त्यांची स्थिती सुधारते आणि वेगवेगळ्या पृष्ठभागावर संतुलित राहण्यास शिकवते. त्यामुळे ते पडण्यापासून देखील रोखते. तिसरे, रेझिस्टन्स ट्रेनिंग. पार्किन्सन्स आजार असलेल्या रुग्णांमध्ये पाठ, कंबर आणि पायांच्या स्नायूंमध्ये कमजोरी असते. त्यामुळे त्यांचा पोश्चर वाकलेलं दिसतं. रेझिस्टन्स ट्रेनिंग केल्याने पोश्चर सुधारतं, चालणं सहज होतं, स्नायूंना बळ मिळतं आणि हालचाल थोडी वेगळी व सुरळीत होते. चौथं, बिग एक्सरसाइज थेरपी. LSVT बिग कार्यक्रम पार्किन्सन्स रोगासाठी एक प्रभावी फिजिओथेरपी उपचार आहे. यात आठवड्यातून 4 वेळा प्रत्येकी 1 तास याप्रमाणे 4 आठवडे सत्रे असतात, ज्यात रुग्णांना मोठे हालचाल करणारे व्यायाम अनेक वेळा करायला लावले जातात. हे व्यायाम हळूहळू अधिक मागणी करणारे बनतात. उपचारांचे काही इतर उपाय: हृदयाची गती वाढवणारे व्यायाम जसे की जलद चालणे, सायकल चालवणे,
पोहणे किंवा नृत्य करणे हे हृदय व रक्तवाहिन्यांसाठी चांगले असतात आणि त्याचा हालचालींवर व मनस्थितीवर सकारात्मक परिणाम होतो. आपल्याला ज्याची माहिती नसते त्याचीच आपल्याला जास्त भीती वाटते. पार्किन्सन्स आजार हा हसू लपवू शकतो, पण ज्ञानाने, काळजीने आणि साथीने जीवन चालू राहतं.